मॅडम मेन तुमचा कॅमेरा इकडे. क्या बात है, चश्मा लगाओ ना. यस लिया काम करके जाऊँ. ठीक है पहुंची क्या सर इथून स्टार्ट करा पहिले. थँक्यू. सर इकडून 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 बघा. सर इसका समोर सर. थँक्यू सो मच. वेट 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 वेट. सर या से या सर इकडे बघा. स्माइल. तुम स्टार्ट करा भाई. सेंटर में मारो. इकडे बघ माझ्याकडे. इकडे इकडे कॅमेरा कॅमेरा कुठे आहे. वा वा वा. इकडे बघा मॅडम. इकडे खाली. और आपको थैंक यू को लॉन्च करने के लिए. संभाजी महाराज के साथ में. सर इधर सर सर. क्या बात है सर. सर इकडे बघा सर. सुपर हिट. छत्रपति संभाजी महाराज की जय. थैंक यू सो मच फॉर कमिंग. बहुत सफलता मिलेगी पिक्चर से. बहुत आप सफलता. सब लोगों का सहयोग चाहिए. यस सर. इधर ले लीजिए सर. ये लुक इधर लीजिए. क्या लुक. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. थैंक यू. क्या करेगा. अरे भाई हेलो. सर यहाँ से सर इकडे बघा. इकडे कॅमेरा. इकडे
हे सगळे गुण ज्यांच्या ठाई एकवटले होते, ज्यांचं कर्तृत्व आभाळापेक्षा सुद्धा मोठं आहे, आणि इतकं असून सुद्धा आपण अगदीच आत्मीयतेने, प्रेमाने आणि आदराने त्यांना आपले संभाजी महाराज असं म्हणू शकतो, अशा आपल्या संभाजी महाराजांची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहता येणार आहे 22 नोव्हेंबर रोजी. आणि तो दिवस खूप खास असणार आहे, कारण ही एवढी मोठी शौर्यगाथा एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघण्याचा आनंद आय एम शुअर आपल्या सगळ्यांनाच होईल. सगळ्यात आधी मला सुरुवात करायची आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांचे आशीर्वाद आज आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. कारण सो मच फॉर बीइंग हिअर, इट मीन्स अ लॉट टू अस. आणि या फिल्मला काय आशीर्वाद द्याल, काय शुभेच्छा द्याल, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सबसे पहले थैंक यू वेरी मच प्रोड्यूसर, डायरेक्टर, इन्होंने इतनी मेहनत करी है. ये अनूप मेरे बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए, और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है, और जो पहली पिक्चर रिलीज होने जा रही है 22 नवंबर को. और इतना बड़ा सब्जेक्ट मिला उनको. जब इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा, और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज हो रहा है. थैंक यू वेरी मच. So we would like to hear a couple of words from you as well. I think Anup is the only actor and a talent who's a star before even being launched. Wow. Who has 3 films. Thank you so much. And best wishes and congratulations to the whole team. थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं. नंतर पण यायला हवी हा बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. हा सर, सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय की फायनली ट्रेलर लॉन्च होतोय. म्हणजे मला वाटतं जितकी गाणी सुद्धा बाहेर आलेली आहेत त्यांना उदंड प्रतिसाद आहे. टीजरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स होता. एवढा मोठा विषय, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दलचा विषय, फायनली आता एक स्टेप आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या रिलीजच्या. ऍज अ प्रोड्युसर काय भावना आहेत, काय वर खाली काय काय मनात होतंय तुमच्या? सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त ही एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे एचओडीज होते, किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ऍक्टर्स आहेत, ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली, ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का. त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे मी माझ्या ऍक्टर बद्दल असं समजू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी. ये फिल्म के बारे में जस्ट एक शॉर्ट में आपको बताना चाहूंगा. एक्चुअली फिल्म में आने का ये हम लोग सब बेसिकली इंडस्ट्रियलिस्ट बैकग्राउंड से, तो कभी ऐसा वाइल्डेस्ट ड्रीम में भी नहीं सोचा था कि अभी हम कुछ ऐसा करेंगे. बट इट वॉज द इनिशिएटिव ऑफ संदीप मोहिते. ही इज माई स्कूल फ्रेंड, वी आर फ्रेंड सिंस 4th स्टैंडर्ड. एक दिन उसने बताया कि यार मेरी इच्छा है कि अपने को हंबीरराव मोहिते, एक शंभू भक्ताला आपल्या टीमकडनं, आपल्या सर्व टीमकडनं एक छोटीशी गिफ्ट देत आहोत आम्ही. त्याला हे इन्स्टा रील चालवायला वगैरे फार त्रास होत होता. हे खरं त्याच्या वयासाठी योग्य नाहीये, पण तो संभाजी महाराजांचं कार्य करत होता. हेतू काय तो फार महत्वाचा होता.
मी गाडा सरांना विनंती करतो त्यांनी प्लीज 1-2 मिनिटं वरती यावं. धन्यवाद. आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही कारण हे बघा, मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होतीये, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी पण असा एक नॉर्मल इम्प्रेशन असं आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईलाच झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालंय आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. ये रोल जब मेरे पास आया तो वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्ज देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंग्री रहते हैं कि कोई ऐसे लार्ज देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए और साथ ही उसी क्षण मेरे मन में दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं से पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज्यादा गहरा होता गया बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. कहीं ना कहीं डिटेल में जानना बहुत ज्यादा जरूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है. और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली. मुझे मेरे हिस्टोरियन एक है राज मेमानी जी जो फिल्म से एसोसिएटेड है, हमारे तुषार जी जो हैं जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-3, 4-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था. दो आई स्पीक व्हेरी वेल मराठी, बट जो शुद्ध मराठीचा उच्चारण असतो ना त्यावेळेची भाषा ते वेगळे, फारच वेगळे होते आणि खूप चॅलेंजिंग होते. कारण काय काय असे शब्द त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते. तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन. तर असं झालं की विथ टाइम एज आई वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया. ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा. जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच कि कुछ नहीं आता, ये अपने आप को जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज व्हेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज व्हेन द नॉलेज. फिर मैं बड़ू गया, मैंने तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया. एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल. और वो तुषार सर ने और पूरी टीम ने बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की. और साथ ही मैं बताना चाहूंगा जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला. पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला. ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं. और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे जहां पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी. अमृता मैडम के साथ 1-2 हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं चाहूंगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज्यादा आई वुड लाइक द ऑडियंस टू गो एंड सी इन द फिल्म. थैंक यू. बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल नेक्स्ट सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू सो मच. आप आए, थैंक यू सो मच. आशीर्वाद दीजिए सर. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर वडाला में IMAX वहां जा रहा हूँ. थैंक यू. करके जा रहे, कन्फर्म जा रहे. थैंक यू. प्लीज मैडम.
जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही. आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतं. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहितीये, पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स, म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार आहात. सो दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ. थँक्यू सो मच अमृता. मी तुला बसण्याची विनंती करते, त्यातून काही ना काहीतरी सापडेल. बट वाईल डुईंग द फिल्म, what is that one takeaway for you guys after doing a film about छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में बहुत बड़ी ब्लेसिंग है. ऑफ कोर्स, 100%. So because I come from जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. उसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है, यू आर टू गुड यार, टू गुड, पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग. थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम्बीराव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार. थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है, मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्व्हिक्शन था मुझे लेकर, ये ब्लेसिंग महाराजांची असते ना. ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांचे असू दे किंवा संभाजी महाराजांची असू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल, आई वुड से. एंड थैंक यू फॉर बिलीविंग इन मी फॉर दिस. थैंक यू सो मच. यहाँ मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्रियंस के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं. मैं चूंकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ. पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है,
दिस इज वेरी अनफॉर्चुनेट कि हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है, या इसमें मुझे कड़ी राजनीति दिखती है जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे। शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको, उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं। एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा, आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते. कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा, आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्प बसले होते, मला मजा येत नव्हती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती, आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली. आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले, आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्ये माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोडासा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं. खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं, जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे, तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन. मला खूप आवडलं. त्यांनी खूप सिन्सिअरली आणि खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाहीये, की असं आपण म्हणू की 2 सीन शूट करतोय आणि दाखवताना एकच सीन, असं काही नाही. एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, मी करेन. आणि एवढ्या सुंदर आवडलं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते. खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही, कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा त्या मुलांचं, त्या पिढीचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून
त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी, घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदम अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई मला आठवलं आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा मामा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं अग्रेशन बघायला मिळेल. पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असलेला एक कोणतरी व्यक्ती असेल, तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल आणि मग ते फायनली झालं. आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आतापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचा अग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल. And after seeing this trailer, I'm like, oh, wow, like this, wow. It to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly, everyone. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था. एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरीवन हु हैज हेल्प्ड. राहुल सर हु इज ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been. हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हबशांनी फेकलं आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले. जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिला. तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते, कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे, त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चाबकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते, त्यांच्या चाबकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुमकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुषार सर, संदीप सर, मोबाईल मराठी मला दोन्ही आवडलं. नमः पार्वती पते शंभो हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. और हमने बात भी नहीं करी इस बारे में. दोघं मॅच होतात एकदम, कपडे भी मॅचिंग, कपडे मॅचिंग.
कलर भी नहीं वेट क्या बात है मला पण